नमस्कार, मी डॉक्टर रंजना पाटील आज आपल्यापुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे। आपला सर्वांचा आवडता विषय आहे आणि तो म्हणजे आपला आरोग्याचा विषय आहे। तर आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये एक चैतन्यदायी शक्ती असते की ज्यामुळे आपण जिवंत आहोत आणि ती आहे प्राणशक्ती। आपल्या वैद्यकशास्त्रानुसार ही प्राणशक्ती जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे तोपर्यंत आपण जिवंत असतो आणि ज्यावेळेस ही चैतन्यशक्ती कार्य करायचं थांबवते त्यावेळेस आपल्या शरीराला बॉडी म्हणून किंवा शव म्हणून उल्लेख केला जातो। तर ह्या प्राणशक्तीला चायनीज जी थेरपी आहे, ॲक्युपंक्चर थेरपी जी आहे चायनीज टेक्नॉलॉजीमध्ये, तर त्यानुसार या प्राणशक्तीचं कार्य कसं चालतं ते आज आपल्याला बघायचं आहे। तर त्यांच्यानुसार आपल्या शरीराची जी उजवी बाजू आणि डावी बाजू, तर म्हणजे संपूर्ण डोक्यापासून तर आपल्या पायापर्यंत असे 12 पॉईंट आहेत आणि या डाव्या बाजूला सुद्धा 12 पॉईंट असे 24 पॉईंट आहेत आणि आपल्या छातीच्या ठिकाणी 1 पॉईंट आणि मागच्या बाजूला एक असे 26 पॉईंट आहेत की ज्या ठिकाणी ही ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये फिरत असते। आता ही ऊर्जा या शरीरामध्ये फिरत असताना ती त्या अवयवाला ती डिटॉक्स करत असते, जेणेकरून आपलं शरीर नवीन उत्साहानं परत पुन्हा कामाला लागत असतं। उदाहरणार्थ समजा आपलं लिव्हर जर आपण घेतलं तर लिव्हरचा डिटॉक्सिफिकेशनचा जो टाईम असतो तो रात्री 1 ते 3 असा असतो। तर या प्रत्येक पॉईंटवर जेव्हा ही ऊर्जा थांबते तेव्हा त्याचा पॉईंट ठरलेला असतो आणि 24 तासात त्या एनर्जीचं पूर्णच राऊंड या आपल्या शरीरामध्ये होत असतं। तर ज्यावेळेस ही शक्ती एखाद्या ठिकाणी थांबून राहते त्यावेळेस आपल्याला आजार होतो। समजा आपला हात आहे तर या हातावर समजा ती खूप वेळ थांबली तर त्या ठिकाणी आपल्याला हात दुखण्यासारखा आजार आपल्याला होतो। मग आता ॲक्युपंक्चर म्हणजे काय, तर या चायनीज थेअरीनुसार 108 असे शरीरामधले काही पॉईंट आहेत की ज्या ठिकाणी आपण दाबून किंवा सीड थेरपी किंवा टोन करून सिडेट करून आपण दाब देऊन त्या ठिकाणची ती एनर्जी पुढे मग ती प्रवाहित करू शकतो। अशा वेगवेगळ्या थेरपीनुसार आपण आपलं आरोग्य म्हणजे विदाऊट मेडिसिनसुद्धा आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राखू शकतो, केवळ या ॲक्युप्रेशरचे विविध असे पॉईंटचा अभ्यास करू। तर आज आपण फक्त प्राणऊर्जा कशाप्रकारे शरीरात कार्यरत असते आणि आपण कशाप्रकारे निरोगी राहण्यासाठी विविध पॉईंटचा अभ्यास करून आपण निरोगी राहू शकतो हे आपण पाहिलेलं आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती मी प्रत्येक अवयवाची आपल्यापुढे घेऊन येणार आहे। आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।